हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन। हिंदुजा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली। वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। अंत्यदर्शनासाठी मनोहर जोशींचं पार्थिव माटुंग्यातील निवासस्थानी ठेवलं जाणार। दुपारी 3 नंतर दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार। मनोहर जोशी शिस्तबद्ध, संयमी आणि अभ्यासू नेता। मनोहर जोशींच्या निधनानं वृत्त अतिशय दुःखद। उपमुख्यमंत्री फडणवीसांसह अजित पवारांकडून जोशी सरांना श्रद्धांजली। मनोहर जोशींच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंचे बुलढाण्यातील सर्व कार्यक्रम रद्द। ठाकरे मुंबईकडे निघणार। संजय राऊतांकडूनही मनोहर जोशींना श्रद्धांजली। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत अटळ झाल्याचं चित्र। सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज बारामतीमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन, तर सुप्रिया सुळे आज बारामतीमध्ये 2 मेळावे घेणार। मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता। संभाजीनगरमध्ये अजित पवारांचं वक्तव्य, तर जिल्हा नियोजन समितीचा निधी खर्च न झाल्यानं नाराजी व्यक्त। पक्षानं आदेश दिल्यास भंडारा गोंदियातून लोकसभा लढणार। प्रकाश आंबेडकर पुढच्या आठवड्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये येतील। 27 किंवा 28 मार्चला जागा वाटप जाहीर करणार, नाना पटोलेंची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं नवं चिन्ह तुतारी। लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाकडून शरद पवारांच्या पक्षाला नवं चिन्ह बहाल। वाजवा तुतारी, गाडा गद्दारी। शरद पवार पक्षाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट। निवडणुकांच्या कामांमधून शिक्षकांना वगळण्याचे निवडणूक आयुक्तांचे पत्र। मुख्य निवडणूक आयुक्तांकडून मनसेची मागणी मान्य। इंडिया आघाडीचा उद्या पुण्यामध्ये पहिला मेळावा। शरद पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले मार्गदर्शन करणार। पुणे, बारामती, शिरूर लोकसभा निवडणुकीची व्यूहरचना देखील निश्चित केली जाणार। मनसेचा आज पुणे विद्यापीठावर धडक मोर्चा। मराठी भाषा भवन आणि 10,000 विद्यार्थी क्षमतेच्या वसतिगृहांच्या निर्मितीसह विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसे आक्रमक। आश्वासनं देऊनही पूर्ण न झाल्यानं राज्यातील 8,000 निवासी डॉक्टर संपावर। अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरूच। दुपारी 3 वाजता निवासी डॉक्टरांची सरकारसोबत बैठक। अजित पवारांची मार्च डॉक्टर संघटनेच्या प्रतिनिधींसोबत फोनवरून चर्चा। मागण्यांना मंत्रिमंडळ मंजुरी देणार असल्याचं अजित पवारांचं आश्वासन। 1 मार्चपासून पुणे मेट्रोच्या परतीच्या प्रवासाचं तिकीट काढता येणार नाही। परतीच्या तिकिटावरून गोंधळ होत असल्यानं पुणे मेट्रोचा निर्णय। यवतमाळच्या मुकुटबंदीचा पगार रद्द। 7वा वेतन आयोग लागू झाल्यानं पोलिसांच्या पगारामध्ये भरीव वाढ झाल्याचं कारण देत निर्णय। पुण्यातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज गोव्यात देखील पाठवण्यात आल्याची माहिती। पुण्यातील ड्रग्ज दिल्लीद्वारे पंजाब आणि हरियाणामध्ये गेल्याचा पोलिसांना संशय। रांचीमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना। टॉस जिंकत इंग्लंडचा फलंदाजींचा निर्णय। भारताला 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये विजयी आघाडी घेण्याची संधी। बुमराच्या जागी आकाशदीपला संधी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।